तिघात एक. तिघात एक. ए तुझ्या ठीक आहे ठीक आहे, तुम्ही लपा. हा. ए चीटिंग नका करू सा. मी चीटिंग नाही करत आहे का? तुम्ही जा लपा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. येऊ? ठीक आहे ना. श्रावणीला शोधूया. ए मी इकडे जाते. थांब तू, थांब थांब. श्रावू कुठे गेली? श्रावू श्रावू कुठे गेली? तू इकडे जा, मी इकडे जाते. ठीक आहे. कुठेच नाहीये ग ती. मला पण नाही दिसली. कुठे गेली असेल ती? काय माहिती. देवयानी, तुझ्या बहिणीबद्दल कळलं. खूप वाईट वाटलं. असं व्हायला नको होतं. हे काय, तू कुठे निघालीस? साईमा थोडे दिवस आईकडे. गुढीची पूजा सोडून तू जायला निघालीस? पूजेच्या वेळी सगळ्यांनी एकत्र असायला हवंय ना. तू राजशिर्क्यांची सून म्हणवतेस. राजशिर्क्यांच्या परंपरेप्रमाणे त्यांचे रीतिरिवाज पाळायला नकोत. अशा अवस्थेत येणार आहेस का पूजेला? आज जा आणि व्यवस्थित तयार होऊन ये. साईमा,
व्हॉट इज दिस? श्रावणीच्या पोटाला हार का घातलात तुम्ही? अमोल, काय करतोयस तू? हार काढतोय. डॅड, तुम्हाला हे सगळं करण्याची काय गरज होती? अमोल, अरे खरंच श्राऊ आपल्याला सोडून गेलीये. व्हॉट आर यू सेइंग मॉम? अमोल, दुर्दैवाने अभिलाषा म्हणते ते खरंय. अगं काकू, तू सुद्धा? नाही, मला माहितीये. मी हॉस्टेलवरती परत राहायला जाऊ नये ना, म्हणून तुम्ही सगळेजण खोटा बोलताय माझ्याशी. श्रावणी आतमध्येच कुठेतरी आहे. मी आत्ता बघून येतो. अमोल, श्रावणी! ए, श्रावणी! ए, sis! ए, श्रावणी! श्रावणी! sis, कुठे आहेस तू? sis! तुम्ही किती काही म्हणालात तरी माझा विश्वास नाहीये तुमच्यावर. माझी ती मला नाही सोडून जाऊ शकत. अमोल, डॅड, सांगा ना, तुम्ही खोटं बोलताय. ती शूटिंगला गेली असेल ना? ती बाहेरच आहे हो. तुम्ही मला खरं सांगा, तुम्ही खोटं बोलताय. प्लीज सांगा ना मला. नाही, तुम्ही बोल नव्हतं तिला आता. काय करतोय? तू भानावर आहे, बोल. देव्यानी, काय आहे सगळं? तुला घरी जायचं नाही? जाईन. गुढीची पूजा झाली की मग जाईन. देव्यानी, तिकडे तुझ्या घरचे तुझी वाट बघताय. आज तुझी त्यांना जास्त गरज आहे. आणि कुठलाही सण साजरा करण्याच्या मनस्थितीत आहेस तू आता? सांगितलं ना, थोड्या वेळाने जाईन म्हणून. खरं सांगा मला, कोणाच्या सांगण्यावर करतेस? साईमांनी हे सगळं करायला सांगितलं. नाही विक्रम. हे बघ देव्यानी, कोणी तुझ्यावर जबरदस्ती करून एखादी गोष्ट करून घेत असेल तर आम्हाला ते सहन होणार नाही. खरं सांग, काय घडलं ते? तसं काही नाहीये. सून म्हणून ह्या घरात माझी काही कर्तव्य आहेत, ती मी पार पाडते. ह्या घरातल्यांनी आपल्याला स्वीकारावं असं जर आपल्याला वाटत असेल तर हे सगळं करायला हवं. तू तयार हो, मी खाली वाट बघते तुझी.
तुला मी पूर्वीही सांगितलंय की मी इथे माझ्या मर्जीने आले म्हणून, आणि तरी सुद्धा तुला जर पोलीस स्टेशन मध्ये जायचं असेल तर खुशाल जा. माझी काहीच हरकत नाहीये, कारण पोलिसांनी जरी विचारलं तरी त्यांना मी हेच सांगणार आहे. आणि हो, मी आता सज्ञान आहे, त्यामुळे पोलिसांना सुद्धा माझं बोलणं ऐकावं लागतं. देऊ अगं, हे काय? तू तुझ्या माहेरी नाही गेलीस? साईन वहिनी, गुढीपाडव्याची पूजा झाली की मग जाईल. अगं पण तू या घरात राहण्याची शिक्षा सगळ्यांनाच भोगायला लागते बहिणी. देवयानी सध्या तेच करते. तिचा हा निर्णय आम्हाला फारसा पटला नाहीये, पण आम्ही गप्प बसलो, काही बोललो नाही. नका असं बोलू भाऊजी. कौतुक वाटतं आम्हाला देवयानीचं. स्वतःचं दुःख बाजूला सारून सगळ्यांसोबत सणात उभी राहिली आहे ती. तिचा या घरातला पहिला पाडवा आहे. चला, साईमा वाट बघत असते. चल देव. तुम्ही इथे कशासाठी? आणि हे 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 काय? ओळखलंच हे काय आहे? ही माझी श्रावणी आहे. श्राव्या. मुलगी वयात आली की आई वडील तिचं कन्यादान करतात. पण तिच्या प्रेताला अग्नी द्यायची वेळ आणलीस तू केटी. बघ ना, आयशा, तिची राग झाली. बघ. पण हे हे सगळं तुम्ही मला का सांगता? माझा काय संबंध?
तुझा काय संबंध? माझ्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं केलंस आणि वर बोलतोस माझा काय संबंध? तुझ्यामुळे तिने जीव दिला केटी. तिने आत्महत्या नाही केली, तू खून केलास तिचा. तू खुनी आहेस. तू माझ्या श्रावणीचा खून केलाय. नाही 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 मी 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 काही नाही केलं. मी मी खुनी नाही. तू कधी सुखाने जगणार नाही. कधी सुखाने जगणार नाही. हे बघा प्लीज प्लीज तुम्ही तुम्ही जा. जाणार आहे. दुसरं काय ठेवलंयस तू आमच्या हातात? केटी, जेव्हा माणूस दुसऱ्यांचं वाईट करतो ना, त्याचं प्रायश्चित्त त्याला एक ना एक दिवस भोगावंच लागतं. तू माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळलास, पण तू एक गोष्ट विसरलास. तुलाही एक मुलगी आहे. ती उद्या तरुण होणार आहे. उद्या तिच्या आयुष्याशी जर कोणी असं खेळलं असतं आणि तिने आत्महत्या केली असती तर आई वडिलांना काय वेदना होतात हे तुला आता नाही कळणार केटी. या आईचे तळतळाट आहे तुला. तू कधी सुखी होणार नाही. तू सुखाने मरणारही नाहीस. स्वतःच्या मुलीचं प्रेत जेव्हा आपण हातातनं नेतो तेव्हा काय त्रास होतोय तू आम्हाला विचार. का वागला जसा केटी? काय वाईट केलं होतं तुझं? तू कधी सुखी होणार नाही. माझ्या श्रावणीचा चेहरा नेहमी तुझ्या डोळ्यासमोरच आहे. तू कधी सुखाने जगणार नाही. तू कधी सुखी होणार नाही. माझ्या श्रावणीचा तुझ्या डोळ्यासमोरच. कधी सुखाने जगणार नाही. कधीच नाही. एक मिनिट. विक्रम भाऊजी, साईमा,
प्रियदर्शनी, पूजा करून घ्या. देऊ चल. ये ना.